कोलोरेक्टल कॅन्सर म्हणजे मोठ्या आतड्याचा कॅन्सर. आपल्या देशामध्ये प्रत्येक 1 लाख लोकांमागे 70 लोकांना हा आजार आढळला जातो. कोलोरेक्टल कॅन्सर हा सगळ्यात कॉमन गॅस्ट्रोइंटेस्टायनल कॅन्सर आहे. अनफॉर्च्युनेटली कोलोरेक्टल कॅन्सरचं जे प्रमाण आहे ते यंग पॉप्युलेशन म्हणजे जे लोक 50 वर्षाच्या पेक्षा कमी आहेत वयाने त्यांच्यामध्ये हे वाढत आहे. आणि त्या लोकांमध्ये जेव्हा हा कॅन्सर होतो जास्त अग्रेसिव्ह असतो आणि हा ऍडव्हान्स स्टेजमध्ये 3ऱ्या किंवा 4थ्या स्टेजमध्ये डिटेक्ट केला जातो. ह्या सगळ्या कारणांमुळे आमचं जे उद्देश आहे आज इथे असण्याचा किंवा हा प्रोग्राम लॉन्च करण्याचा तो असा आहे, कोलोरेक्टल कॅन्सरला लवकरात लवकर म्हणजे प्री कॅन्सर स्टेजमध्ये किंवा पहिल्या 2ऱ्या स्टेजमध्ये निदान करण्यात यावं आणि त्याला क्युरेटिव्ह 100% क्युअर करता येईल अशी ट्रीटमेंट देण्यात यावी. याच्यासाठी काय करू शकतो आपण, तर याच्यासाठी आम्ही पेशंट्सला किंवा नॉर्मल पॉप्युलेशनला लो रिस्क आणि हाय रिस्क यामध्ये डिवाइड करतात. जेव्हा ते आम्हाला लक्ष्य सांगतील, त्यांचे लक्षणं सांगतील तेव्हा लो रिस्क किंवा हाय रिस्क असं त्यांचं क्लासिफिकेशन किंवा डिव्हिजन होईल. लो रिस्क जर असतील म्हणजे ज्याच्यामध्ये कोलोरेक्टल कॅन्सर असण्याची शक्यता कमी आहे त्या लोकांना आम्ही फक्त क्लिनिकल एक्झामिनेशन करू आणि FIT फिकल इम्युनोहिस्टोकेमिकल टेस्ट ही करू. ही टेस्ट आणि हे पूर्ण पॅकेज लो रिस्कचं फक्त 1000 रुपयाचं असणार आहे. ज्या लोक आणि समजा यामध्ये लो रिस्क मध्ये टेस्ट जर पॉझिटिव्ह असेल तर मग त्या व्यक्तीला कोलोनोस्कोपी करायला लागेल कन्फर्म करण्यासाठी, बायोप्सी घेण्यासाठी की खरंच त्यांना कोलोरेक्टल कॅन्सर आहे की नाही. कशा पद्धतीने आव्हान कराल, अपोलो हॉस्पिटलकडे काय काय सुविधा आहेत आणि कशा पद्धतीने आपण नागरिकांना आव्हान कराल संक्षिप्तपणे. आम्ही अपोलो कॅन्सर सेंटरमध्ये कार्यरत आहोत आणि आमच्याकडे अद्ययावत म्हणजे टर्शरी कॅन्सर केअर फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. स्टार्टिंग फ्रॉम अर्ली डिटेक्शन, कॅन्सर प्रिव्हेन्शन, अर्ली डिटेक्शन, अर्ली ट्रीटमेंट पासून मल्टी डिसिप्लिनरी ट्रीटमेंट जी ऍडव्हान्स आणि कॉम्प्लेक्स केसेसला लागते. आमच्याकडे एंडोस्कोपिकली कॅन्सरची ट्रीटमेंट करता येईल. आमच्याकडे सर्जिकली कन्व्हेन्शनली ओपन सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपिक सर्जरी यांच्यासोबत करू शकतो किंवा लेटेस्ट टेक्नॉलॉजीची रोबोटिक सर्जरी आहे ज्याच्यामुळे कॅन्सर सर्जरीचं जे प्रिसिजन आहे ते वाढतं. आज आमच्या हॉस्पिटलमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरची ऑलमोस्ट 70 ते 80% जे ऑपरेशन्स आहेत ते रोबोटिकने होतात. जे मुंबईमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सगळ्यात जास्त रोबोटिक कोलोरेक्टल कॅन्सर सर्जरी आम्ही करतो. कारण त्यात प्रिसिजन जास्त असतं, पेशंटची रिकव्हरी फास्ट होते, ब्लड लॉस कमी होतो, त्याच्यामुळे ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज लागत आणि ऍडव्हान्सच्या प्रत्येक याच्यातली जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जी सर्जरी असो, किमोथेरपी असो, रेडिओथेरपी असो किंवा प्रिसिजन ऑन्कोलॉजी ते आपल्याकडे सगळीकडे आहे. तर आम्ही लोकांना एवढंच सांगू इच्छितो की थोडाही डाऊट असेल किंवा थोडाही तुम्हाला कॅन्सरची लक्षणं असतील, पॉझिटिव्ह फॅमिली हिस्ट्री असेल तर प्लीज कम फॉरवर्ड. या आमच्याकडे ज्या वेगळ्या स्क्रीनिंग टेस्ट आहेत जसं लंग कॅन्सर स्क्रीनिंगची प्रोग्राम आहे, कोलोरेक्टल कॅन्सर स्क्रीनिंगचा प्रोग्राम आहे, ओरल कॅन्सर स्क्रीनिंगसाठी फक्त ओरल एक्झामिनेशन आहे. प्लीज या कन्सल्ट एक्सपर्ट लोकांना भेटा आणि कॅन्सरची जी शंका आहे ती दूर करा.